बैठकीच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचे नेते आणि या ठिकाणी संविधानिक पदावर असणारे आदिवासी विकास मंत्री सन्माननीय उईके साहेबांना त्यांना खालच्या भाषेत ज्यांनी चोर म्हटलं, त्यांनी शिव्या दिल्या, ह्या खऱ्या अर्थानं आम्हाला आदिवासी समाजाला रुचलेल्या नाहीत. आम्ही शरददादांचा पण सन्मान करतो, परंतु जी भाषा त्यांनी त्या स्टेजवर वापरली ती या ठिकाणी चुकीची आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं. म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये असा कोणी या ठिकाणी संविधानिक असंविधानिक भाषा ही स्टेजवरून वापरणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा संविधानिक या पदावरती या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आहेत, त्या ठिकाणी माणूस दुसरा सुद्धा असू शकतो, परंतु त्या संविधानिक असणाऱ्या या ठिकाणी पदाला जे काही महत्व आहे त्याला चोर म्हणणं हे आदिवासी समाजाच्या दृष्टीनं किंवा कोणताही समाज असो या ठिकाणी आपण अशी संविधानिक भाषा त्या पदाबद्दल वापरली नाही पाहिजे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जाहीर निषेध आम्ही करणार आहे. खऱ्या अर्थानं आमदार साहेबांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेण्यासाठी आम्ही घरावरती यायचं आम्ही ठरवलं. बाकीचा कोणताही उद्देश आमच्या मनामध्ये नाही किंवा आदिवासी समाजामध्ये सुद्धा नाही. माफी मागा, माफी मागा, माफी मागा, अरे माफी मागा, माफी मागा, या संविधानिक भाषेचं करायचं काय? या संविधानिक भाषेचं करायचं काय? मुळामध्ये एक शेवटचं आम्हाला माननीय आमदाराच्या निदर्शनास आणून द्यावं इच्छित आहे. असा प्रकार काही वर्षापूर्वी माननीय आजचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही बाबतीत झालेला. त्यांनी ज्या पद्धतीचा आत्मक्लेश या भागामध्ये केला, खरं तर एखादं वक्तव्य निघाल्यानंतर त्याचा आत्मक्लेश करणं तितकंच महत्वाचं आहे, ज्यामुळे त्या समाजाला त्याचा स्पष्ट संदेश जातो. या विषयावरती होणारे अनेक आंदोलन याला या पद्धतीने दिशा भेटेल. त्यामुळे माननीय आमदारांनी या भागामधले जे काही आज आपल्या भागामध्ये प्रश्न आहेत ते संविधानिक भाषेमध्ये मांडावे. आम्हीही त्यांच्या सोबत त्या प्रश्नांवरती उभे राहू. पण मुळामध्ये ज्या पद्धतीने संविधानिक भाषेमध्ये संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तींचा अशा पद्धतीने उल्लेख करणं याचा अर्थ तो आदिवासी समाजाचा अपमान आहे असं आम्ही स्पष्टपणे मानतो. मागणी त्यांची ऐकली आपण सर्व. छत्रपती शिवरायांच्या भूमीमधून मला आज स्पष्ट लोकशाही मांडायची आहे. मी अतिशय चळवळीतला कार्यकर्ता आहे. चळवळीतून आमदारकीपर्यंत पोहोचलेला आहे. अपक्ष आमदार होणं सोपं नाही चालवलं राज्यामध्ये. कोणी कुणाचा कैवार घ्यावा ज्याचा त्याचा भाग आहे. कोणी जातीसाठी असेल, मी जातीसाठी नाही, मी मातीसाठी आहे. छत्रपती शिवरायांनी मातीचं स्वराज्य उभं केलंय माणसातल्या मनामध्ये. हल्ली गाव फुटले फक्त जातीचं. विभागाचे आमदार होते, एक सुद्धा आमदार त्यावेळेला आंदोलनाला बसला नव्हता. शरद सोडवणे का बसले? कारण काय? कुणाच्या हितासाठी. आजची घटना झाली, मंत्र्यांना 3 वेळा आम्ही ह्या गोष्टीवर विचारले, निवेदन दिलेली आहेत. का आदिवासी आमच्या आया बहिणीची आबरू नाही का? आम्ही सहज रागवलो का? आम्ही सहज बोललो का? तुकाराम महाराज म्हणतात, भले आम्ही देऊ कासोशी लंगोटी, पण नाथाऱ्याच्या माती हानुकाठी. का वेळ आली? बरं, मी सुद्धा ह्या सरकारचा सहयोगी सदस्य. तुम्ही आता हे झालं आतमध्ये याल तर पाहाल, पहिले नरेंद्र मोदी साहेब आहेत, नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, नंतर एकनाथजी शिंदे साहेब आहेत, नंतर अजितदादा पवार आहेत. आम्ही हे घरोवर सांभाळत काम करतो. म्हातारे मेल्याचं दुःख नाही. हे काय फरक? आता माझे तुम्ही पुतळे जाळले काय आणि 4 गोष्टीने आम्हाला शिव्या घातल्या काय? पण आमची भूमिका आहे इथं जे आता तुम्ही जे तुमच्या पीडित आहेत ना, हे सगळे आदिवासी बांधव, जरा त्याची आता बसून घ्या. टाहो फोडतात ते तिथे घोडेगावच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमोर जाऊन. तो आदिवासी महिलेला का असं म्हणतोय, आले का ती महिला त्याजवळ?
तुम्ही जवळ बोलवा. या माझ्या ताईला, ही आदिवासी भगिनी माझी, हिला काय म्हटले माहितीये? लांब थांब, तुझ्या अंगाचा वास येतोय. ह्या माझ्या आदिवासी भगिनीच्या अंगाचा वास येतोय. तो अधिकारी आहे, तो एक डॉक्टर. आमचा आपल्या प्रिन्सिपल प्राध्यापक कुठे आहे? प्राध्यापक भोजने सर कुठे आहेत? भोजने सर बोलवा त्यांना. तुम्ही कधी विचारले व्यथा आपल्या लोकांच्या समाजाला? या समाजाला विचारत चला, हे महत्वाचं नाहीये. आमच्या दृष्टीने समाजातून एखाद्या नेता त्या पदावर बसतो. मी नेत्याला कुठल्याही बोलायचा अधिकार ठेवतो संविधान भाषेला, संविधान भाषेमध्ये, पण समाजाला नाही. कुठल्या ना कुठल्या समाजातूनच माणूस मुख्यमंत्री झालेला असतो, उपमुख्यमंत्री झालेला असतो, विविध मंत्रीच्या पदावर बसलेला असतो. त्या पदाची बूज असते, समाजाची नाही. समाज हा वेगळा पार्ट आहे. कुठे ते यांना सस्पेंड केलं, आणि यांना सस्पेंड केल्यानंतर आज पुन्हा त्यांना परत घ्यायची भूमिका ठेवली. त्यांच्यावर काय आरोप केले त्यांना विचारा. काय आरोप केले तुमच्यावर? मी ज्यावेळेस 9 ऑगस्ट 2024 रोजी मुख्याध्यापक म्हणून तिथे त्या ठिकाणी हजर झालो. हजर झाल्यानंतर एक 4-5 महिन्यानंतर मध्ये मला थोडासा त्रास झाला. संदर्भित मी त्या विरोधात साहेबांकडे आवाज केला. साहेबांनी विरोधात त्या ठिकाणी ATC कार्यालयाला त्या ठिकाणी माझ्या विरोधात खोट्या म्हणजे रिपोर्टिंग केलं. विनयभंगाची. हो, विनयभंगाची. सांगा काय? विनयभंगाची महिलेला तयार केलं ते पण सांगा. ती जी ताई होती माझ्यापेक्षा म्हणजे लहान आहे ती, तिला त्या ठिकाणी तयार केलं आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी नको ते माझ्यावर आरोप घेतले. आणि मला 4 महिने झालेत मला सस्पेंड केलेले. त्यामुळं माझ्या कुटुंबिक खूप हेळसांड झालेली आहे. माझं घर रस्त्यावर आलेले. आज मी ह्या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्याकडे पण त्या ठिकाणी माझी व्यथा मांडतोय ना. त्यामुळे माझी मानसिकता खूप त्या ठिकाणी खोलवलेली आहे. ऐका जरा, एक मिनिट ऐका. यातला एकही माणूस हा माझ्या मराठी रक्त समाजाचा नाही. अगदी बरोबर आहे. मला एकच आपण बोलू नंतर. तुमचा समाज कुठला? आदिवासी समाज. महादेव कुल. काय तुझा? दादा अशा पद्धतीने ऐका, वारंवार मंत्र्यांना आतमध्ये चर्चा होईल. वारंवार मंत्र्यांना आपली गलत ज्या वेळेला आम्ही उद्देश वेगळा आहे, उद्देश वेगळा आहे. दादा, तुम्ही बोलले त्या मतावर ठाम आहे का तुम्ही? आम्ही तुमच्या मतावर ठाम आहोत. चोर आहे ते ऐका. ठाम आहे का तुम्ही? एक मिनिट ऐका. ठाम कसं सांगतो? आजही सांगतो. पाठीशी झालं कारण काय? किती वेळा सांगतो? नाही मग तुम्ही त्या ऐका. पाठीशी एक मिनिट. जेव्हा एवढा मोठा जबाबदार आमदार हा सर्वसामान्य माणूस तक्रार करत असेल गोष्ट वेगळी आहे. दादा आमचं म्हणणं असं आहे, ज्या वेळेला विधिमंडळामध्ये आम्ही 3दा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग करतो आणि सांगतो, अशा वेळेला तिथं जेव्हा पाणी मुरतं आणि अधिकारी तुम्हाला जेव्हा जवळचा वाटतो आणि तुमचाच समाज, तर तो अधिकारी ऐका, तो अधिकारी त्यांच्या जवळचा आहे, समाज जवळचा दिसला नाही. दादा आपण जे डिस्कशनचा ट्रॅक आहे तो चुकतोय. आमचा मुद्दा फक्त एवढाच आहे की ज्या पदावर, ज्या संविधानिक पदावर आपण आहात, त्याचप्रमाणे माननीय आदिवासी मंत्री सुद्धा आहेत आणि ते आपल्या भांडण कुणाचं आहे आमच्या दोघांचं? आज हे बघा, भांडण कुणाचं आहे? चोर म्हणणं चुकीचं आहे बघा. ज्या असंविधानिक भाषेमध्ये वाटलं मला, पण जर वाटायचं कारण काय? ही प्रथा अशीच होणार असेल तर आम्ही आपण अशी प्रथा चालू. दादा आपण तुम्ही पुतळे जाळले, आनंद आहे. दादा आपण आम्हाला निषेध केला, मला आनंद आहे, पण मी माझ्या आदिवासी समाजाची कास सोडली. दादा आम्ही सुद्धा आदिवासी आहोत. आपण चुकीचा ट्रॅक घेताय. आपण चुकीचा ट्रॅक घेताय. तुम्हाला काय सांगायचं ते? दादा हे बघा, तुम्हाला 100% बघा. माझं म्हणणं असं, मी कुठल्याही मंत्र्यांच्या बाजूने बोलणार नाही. दादा आपण आदिवासी, आम्ही कोणत्याही, मी जनतेच्या बाजूने. दादा जनतेच्या बाजूनेच आम्हालाही बोलायचंय. त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे जाऊन पुन्हा सर्वांनी की साहेब ही वेळ आणायची. विधानसभेचा 288 पैकी एक महत्वाचा सदस्य, बरोबर, शिवभूमीचा आमदार शिवाय, बरोबर. मग त्यांनी तुम्हाला 3 वेळा असं सांगून सुद्धा तुम्ही याची एवढी भलाबल का केली? यासाठी विधानसभा आहे दादा. साहेब असं आहे, ऐका, संविधान हा संविधान. बघा रस्त्यावर एखादी भांडणं कधी होतात, एकदा माणूस डायलॉग करतो, 2दा माणूस डायलॉग करतो, 3दा, 4थ्यांदा कान पडत असं पेटवतो. दादा या कारण काय? या पद्धती आपल्याला चालू ठेवायच्या त्या महाराष्ट्रामध्ये.
नाही या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळं होतंय. दादा ज्या वेळेला तुकाराम महाराज दाखला काय आहे, जेव्हा आम्ही देऊ कासोशी म्हणजे आम्ही सगळं द्यायला तयार आहे तुमच्यासाठी प्रेमाने. पण तुम्ही जर मला सांगा या बाईची काय चूक? अहो, ते अधिकाऱ्यांशी काय बोलतो नाही त्यांना भेटून सुद्धा झालंय. अहो दादा आपण आपल्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सुद्धा झालंय. मला सांगा एक गरीब माणूस किती वेळा मुंबईला जाऊ शकतो स्वतःच्या पैशाने? 9 महिने आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. हा का नाही आम्ही त्या विषयावर अरे आम्ही शरद सुरूचा फायदा काय? शरद सुरूचा फायदा काय? मला आपल्याला एक विचारायचं साहेब शरद सुरू आम्हाला एक विनंती तुम्हाला करायची माध्यमातून सांगायचे. शरद दादा मंत्र्यांना बोललेले समजा मंत्री त्यांचा बॉस मुख्यमंत्री आहे, आमदार आहे, ते एकत्र बसून समजा तो निर्णय तिथं होईल. आज कोणासाठी दादा बोलले तर आदिवासी समाजासाठी बोलले. तुम्ही मला सांगा एकच मिनिट ऐका मला बोलू द्या. समजा जर समजा आपण रस्त्याने चालू एखाद्या गाडीने कट मारला आपल्या तोंडातून श्वी निर्माण होते. आज आदिवासी समाजाच्या माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्या कातकरी समाजाच्या राजू मुकणीवरती 420चा गुन्हा दाखल 70 वर्षापासून हे होत आहे. हे 70 वर्षापासून आज होत नाहीये. चर्चा करायची वन हक्क दावे का नाही झाले, प्रकल्पाने काय केलं, वन हक्क दावे आज का नाही झाले याची चर्चा करायची आहे का? आपल्याला हे बघा एकच प्रश्न हा शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या अनेक विषयांवरती चर्चा करायची आहे का? आपल्याला हे बघा आमचा प्रश्न दादाची आहे. समाजासाठी एक प्रश्न दादाची आहे. प्रश्न हा विषय नाही आजचा. हे बघा विषय प्रश्न नाही. आमचा तुम्ही समाजासाठी आहात का मंत्र्यांसाठी म्हणायचं उत्तर द्या. समाजासाठी आहोत. समाजाचा आहे दादा समाजाचा राहिला विषय मंत्र्यांचा. ऐका हे बघा मी मंत्र्यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन माफी मागेल, तो विषय वेगळा. पण ही जी जनता आहे ना ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आहे. दादा ही जनता आहे तशी ही पण जनता आहे. दादा त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत. प्रकल्प गोडेगाव अधिकारी एक मिनिट गोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांनी जी वागणूक दाखवली प्रश्न हे अनंत काळापासून ते कमी जास्त सुट्टी नाही का? आमचं पॉइंटेड माझं म्हणणं एवढं आहे. बघा मंत्री ज्या मंत्रिमंडळात ते बसतात त्याचा एक मताचा अधिकार आहे माझा या सरकारला, माझा सपोर्ट. मी सहयोगी सदस्य त्यांचं. सीएम माझ्यापासून लांब नाही. अशोकरावांना मीच आणलं होतं. ढोल ताशाच्या नगरामध्ये मीच त्यांचं स्वागत केलं होतं. काही विशेष नाही आमच्यासाठी. आम्ही याशिवाय देशातलं दोघं एकत्र जेवलो. आमची भांडणं झालेत. मी समजा आज संविधान बोललोय, उद्या तुम्ही मी तर इकडे बोललोय समजा एक छोट्या पत्रकार परिषद किंवा आढावा बैठकीत समजा आदिवासी बांधवाची त्या हक्कासाठी. उद्या मी तिथं नारळ आपल्या उद्या होणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाहीर माफी मागायला माझ्या आदिवासी बांधवाची मंत्र्यांची माझ्या राज्याच्या तो भाग वेगळा. पण आज जे भांडण चाललंय ना हे आमच्या नैतिकतेचं भांडण आहे. त्यांच्याकडे एक दर्जा दिलाय संविधानाने पारदर्शकता देण्यासाठी. ज्या वेळेला विधानसभेचा आमदार तुम्हाला तक्रार करतो आणि तुम्ही त्याला केराची टोपली दाखवता, आमचा केवढा अपमान झाला असेल या समाजाबरोबर. नरवारी जिरवळ साहेबांनी सुद्धा सांगितलं. नरवाडे जिरवळ साहेबांनी सुद्धा फोन करून सांगितलं त्यांना की साहेब हा माणूस आहे ना हा गुन्हे. बरं अधिकाऱ्याला काय करायचंय फक्त काही दिवसासाठी बोलून घ्यायचं आणि बाजूला करायचंय. आमची माफक अपेक्षा कुणासाठी होती तर या सर्वसामान्य जनतेसाठी. हे अनंत काळचे प्रश्न हा वेगळा भाग, त्याच्यासाठी आमचं भांडण नाही ते होत राहील. मी आज आहे, माझ्या आधी प्रश्न होते, उद्या मी आहे, माझ्या नंतर प्रश्न तयार होतील. ह्या घडामोडी होत राहत्या. भारतवर्ष अखंड याच्यामध्ये कमी जास्त निर्णय अधिकार वेगवेगळे आयुध वेगवेगळ्या पद्धतीचे असलेले कायदे हे येतील जातील बदलतील. बघा आता त्याविषयी मी एक आहे ना फक्त एकच मला विचारलं केंद्रातून एकच अख्खा लांब पल्ल्याचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सांगा. मी काय सांगितलं आता आदिवासी भागातले 185 किलोमीटर सगळं रिंग रोड. 185 किलोमीटर फक्त माझ्या आदिवासी समाजासाठीच फक्त रिंग रोड अख्खा असं मी कळवलं. माझ्यापुढे एवढी मोठ्या मोठ्या घनतेची गाव आहेत पण ते का पडलंय? बघा आमचा बेंबीच्या देठापासून भांडण आहे. मतदान होत नाही. अशा मला 1 रुपयाचं मतदान कधी माझा आदिवासी बांधव देत नाही देऊ द्या. मतदानावर काही अवलंबून नाही. अरे पण त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी. बरं मी निर्वस्ती आमदार आहे, मी काय खाणाऱ्या पिणाऱ्या थोडे आमदार आहे. आमची क्वालिटी कोणती आहे शरद सोनवणेची? आमचं म्हणणं असं आहे मंत्री तर आम्हालाही जवळचे आहेत, माझे तर मित्र आहेत, पण विषय असा आहे भांडण तर होणार त्याच्यावर माझं. आता टोकाचं एखादा शब्द बोललो कुटुंबाचं भांडण त्याचं माझं आणि अशोकरावांचं ऐकायला पाहिजे होतं असं आमची भावना आहे लोकांसाठी. नाही ऐकलं त्याला पाठीशी घातलं. आता वाचतंय सगळं वाचतील
अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय होणं गरजेचं आहे लोकांच्या हितासाठी. म्हणून आमचं भांडण आहे. आता मी कुणाशी भांडलो ह्याच प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी, नाही तर मी भांडलो नसतो. आता तो इतका मुजोर आहे, त्यांनी काय केलं, त्यांनी काही लोकांना मुख्याध्यापकांना हाताशी धरून वेगळे 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 मेसेज पाठवायला सुरुवात केली अख्ख्या राज्यभरामध्ये. आदिवासी समाज कसा पेटल, तुमच्या मंत्र्यांना कसं बदनाम केलं. मी नाही कुणाला बदनाम केलं. मी असा माणूस आहे, बिरसा मुंडाचा ड्रेस घालून एकटा बसले पाहिजे नागपूरच्या 3 दिवस. आणि ज्यावेळेला इथं डिप्युटी चालू केलं ना, त्यावेळेला पुण्यापासून तर नाशिकपर्यंत चालत गेलो मी पायी. कुठला आमदार चाललो? तुम्हाला वाटतं मी तुम्ही त्या जाती जन्माला नाही म्हणजे तुमचं बरोबर, मी त्या जाती जन्माला नाही माझं आम्ही तुमच्या बघा, जाती धर्माचा विषय नाही. बघा माझा मला एक माणुसकी म्हणून एक कळतंय, हा ही जातीच्या भाई भांडणच नाहीये, हे जातीची भांडण नाही. उद्या त्या जागेवर, उद्या उईकेंच्या जागेवर समजा दुसरा कुठल्याही खात्याचा मंत्री असेल, आमचं भांडण टोकाचं हे होणार. आणि संविधान माणूस संविधान कधी ठरवतो? आणि हे काय नाही, त्या पवित्र विधिमंडळामध्ये सुद्धा कधी कधी समोर आता विषय सोडून भांडणं होतं आमची तिथं त्या प्रेमाइसेस मध्ये. का तोल जातो त्यावेळेला सुद्धा आमचा. ठीक आहे, व्हायला नाही पाहिजे, पण काय होतंय शेवटी एखाद्या गोष्टीचा बाण फुटला आम्ही कुणासाठी भांडतो. बघा ह्या बाईची परिस्थिती मला सांगा, हिला वास येतो साहेब, मला नाही इतके तिरस्कार त्या शब्दाचा. कुठल्या जगात तुम्ही सांगा स्पृश्य अस्पृश्य आहे का? माझ्या आदिवासी बघले तुला वास येतो म्हणतो. त्या अधिकाऱ्याची एवढी हिंमत, त्याला म्हणत तू मला गोड बोला येऊ नको, इथं माझ्या जवळ थांबू नको, तुझी मी खात्याने या चौकशी लावलं. माझ्या मंत्र्यांचा तुम्ही म्हटले माझ्या मंत्र्यांचा अपमान झाला, मी तर म्हणतो माझ्या जनतेचा अपमान. हे बघा, मंत्र्याचा अपमान म्हणजे तो समाजाचा माणूस आहे. हे बघा, मला मान्य, ऐका जरा, ऐका तरी सुद्धा ऐका, तुम्ही आता आले, आता हा विषय आपल्याला नक्की दादा ही समजदार आहे. तुम्हाला माहिती आहे माझी जबाबदारी, मी हुशार आहे, माझी कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. आपण आलात इथे आपलं स्वागत करतो. आणि आदिवासी मंत्री असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या, हे दोन्ही चेहरे मला दृष्टीने समान आहे. जनता आहे म्हणून वरती नेता आहे, जनता नसेल तर नेता होऊ शकत नाही. पण नेत्यांसाठी माझ्या तोंडातून जे अपशब्द गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत मी त्याची चर्चा करेल. आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या गोष्टीची वाच्यता करतो, एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो. जय शिवराय. एक मिनिट तुम्ही जो विषय सांगितला दादा का या मतदानाबद्दल किंवा राजा त्या दोघांना विचारा, आम्ही त्यांच्या बरोबर होतो, विचारा या विषयासाठी. बोर्ड उद्या